कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाहीये। मी म्हटल्याप्रमाणे ई-केवायसीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे। आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं ई-केवायसी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही। साहित्य खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा। जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना ₹500 लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात। परिवहनाकडून आम्हाला डेटा मिळाला, इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे, हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडून मागितलेला आहे। अन्न व नागरी विभागाकडून, पुरवठा विभागाकडून आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला। कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो, तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो। त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे। मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे। लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास, म्हणजे आता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाख पेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं, ते या लाडच्या माध्यमातून झालं। 50 लाख पेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले 100%। आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे आणि तो कालावधी साधारणपणे 2-3 महिन्याचा असणार आहे, कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार। त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी। त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बालविकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ। आणि मी आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना